बिग बॉस मराठीच्या घरात सध्या राकेश बापटला वाईटरित्या टार्गेट केलं जात आहे। काल विशाल कोटियन हा राकेशच्या अंगावर धावून गेला, त्याच्यासोबत धक्काबुक्की केली, यामुळे राकेशला प्रचंड त्रास झालेला पाहायला मिळाला। मात्र आज पुन्हा एकदा राकेश बापटला टार्गेट केलं गेलं। आज राखी सावंत हिने राकेशला टार्गेट करत त्याच्यासोबत वाद घातलाय आणि पुन्हा एकदा त्याच्या अंगावर धावून जात त्याला धक्काबुक्की केली आहे। त्यामुळे प्रेक्षकही म्हणत आहेत राकेश हा खूपच शांत स्वभावाचा आहे आणि त्याला विनाकारण असं टार्गेट केलं जात आहे। यावरच राकेश बापटची बहीण शीतल बापट हिनेही उघडपणे विशालवर टीका करत संताप व्यक्त केला आहे। शीतल बापटने तिच्या पोस्टमध्ये थेट विशालला चांगलंच सुनावलं आहे। शीतल यांनी लिहिलं आहे, आज तू अगदी खालच्या पातळीवर गेलास। पर्सनल या शब्दाचा अर्थ तुला खरंच कळतो का? बिग बॉसच्या ॲग्रीमेंटच्या अटींनुसार कोणत्याही स्पर्धकाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यास बंदी आहे। मात्र विशालने या नियमांचं उल्लंघन केलं। शब्द फिरवणं आणि खोटं बोलणं हा तुझा पॅटर्न आहे, पण आज तू बिग बॉसचे शब्दही फिरवलेस। शीतलने प्रेक्षकांनाही प्रश्न विचारला की अशा व्यक्तीला घरात राहण्याचा नैतिक किंवा कायदेशीर अधिकार आहे का? शेवटी शीतल यांनी विशालला टोला लगावत म्हटलं आणि लोक यालाच मास्टर माइंड म्हणतात। तर राकेश आणि विशालमध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करता कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।